काय म्हणताय मग मंडळी, मस्त गारेगार उन्हाळ्यात आरोग्यवर्धक कैरीचं पन्ह बनवायचं आहे आज आपल्याला. मग या बरं का सगळ्यांनी कैरीचं पन्ह प्यायला. माझ्या मैत्रिणीने ना मस्त अशा तिच्या दारात जे झाड आहे ना कैरीचं अंगणात, त्याच्या मस्त अशा कैऱ्या दिलेल्या आहेत. तर या बरं तुम्ही. चला आता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया आणि कैरीचं पन्ह प्यायला विसरू नका. तर बघा, या 3 कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्या सुती कपड्याने पुसून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्याचा वरचा जो चिकाचा भाग असतो तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या. आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेते. अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला आज कैरीचं पन्ह बनवायचं आहे. अगदी 3 साहित्यामध्ये मस्त असं थंडगार उन्हाळ्यामध्ये आरोग्यवर्धक असं आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत. तर इथे बघू शकता मी सगळ्या कैऱ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला अशा प्रकारे कैरी कट करून घ्यायची आहे. कैरी सुरीने अथवा विळीने तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने पातळ पातळ या प्रकारे तुम्ही कट करून घ्या. काय होतं, कैरीचे पन्हे बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. डायरेक्ट अख्ख्या कैऱ्या कुकरला लावूनही कैरीचे पन्हे बनवतात. पण त्याच्यापेक्षा सोपी पद्धत ही आहे. ज्यावेळेस आपण कैरी डायरेक्ट कुकरला लावतो ती पूर्ण त्याचा गाळ होतो आणि कधीकधी कैरी फुटून त्याचा बऱ्यापैकी रस खाली पण मिक्स होतो पाण्यामध्ये. त्याच्यामुळे हे पद्धत ना खूप छान आहे कैरीची पन्हे बनवण्याची. तर बघा, मी इथे अशा प्रकारे सगळ्या कैरींची जो काही कैऱ्यांचा गर आहे तो अशा पद्धतीने कट करून म्हणजे कापून घेतलेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅस अगदी बारीक आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये कैरी आपण कट करून घेतलेली आहे ती बुडल इतपतच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघू शकता इथे कैरी बुडेल इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही कैरी 10 ते 12 मिनटासाठी अशीच उकळून बारीक गॅसवरती उकळू द्यायची आहे. म्हणजे शिजवून घ्यायची आहे. अगदी गिरगिरीत शिजली पाहिजे. तर बघा, 12 ते 13 मिनिटांनी कैरीचा कलरही चेंज झालेला आहे आणि कैरी दाखवते तुम्हाला, बघू शकता कशा पद्धतीने शिजलेली पण आहे. आपल्याला हे पाणी जे आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर बघा, गिर्र अशी कैरी शिजलेली आहे, पण हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी आता गॅस बंद केलेला आहे. पाणी पूर्ण आटलेलं आहे. हे मिश्रण थोडंसं आता आपल्याला गार होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर थंड झाल्यावरती तुम्हाला मी आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. थंड झाल्यावरती बघा, इथे बऱ्यापैकी थंड झालं आहे. तर आता ह्या बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे जेवढं मिश्रण आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. अगदी समप्रमाण आहे. खूप टेस्टी लागतो. आणि तसेच बघा, चवीसाठी आपण याच्यामध्ये जिरे पावडर घालणार आहोत कैरीच्या पन्ह्यामध्ये. किंवा तुम्हाला जर जिरे पावडर आवडत नसेल तर तुम्ही विलायची पावडर वापरा. आमच्या घरी विलायची पावडर कोणाला आवडत नाही, म्हणून मी जिरे पावडर वापरते. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये 3च साहित्यांमध्ये आपलं हे कैरीचं पन्ह तयार होणार आहे. अगदी साधी व सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे बघा, मी आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, छान असं मस्त असं गुळामुळे किती छान कलरही आलेला आहे पन्ह्याला. तुम्ही बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे. हा सर्व कलर गुळामुळे आलेला आहे. तर बघा,
आता आपण काय करायचं आहे, जी आपली पुरणाची चाळण असते ना, त्या चाळणीने आता हे सगळा जो गर झालेला आहे, म्हणजे हे मिश्रण आहे मिक्सरला लावलेलं, हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीने असं चांगलं गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये समजा कैरीचं, कधी-कधी कैरीला असे धागे पण असतात किंवा गुळामध्ये जे काही एखाद्या वेळेस गुळामध्ये खडा वगैरे पण असू शकतो. तर हे सगळं ह्याच्यामधून जो काही वरती राहिलेला भाग आहे त्याच्यामध्ये ते खडा किंवा आपले कैरीचं दशा वगैरे असू शकतात, ते निघून जातात, म्हणजे खाली जात नाही. मस्त असा आपला अगदी गुळगुळीत असा रस तयार होतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता हा सगळा जो कैरीचा गर झालेला आहे तो गाळून घ्यायचा आहे. तर इथे बघा छान असं गाळून घेतलेलं आहे आणि मागचाही जो काही चिकटलेला आहे ते सर्व मी अशा पद्धतीने काढून घेते. तर इथे बघा आता मस्त मुलायम असं आपलं कैरीचं हे पन्हं, त्याचं लिक्विडपणाचं तयार आहे. तर बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे हवं असेल त्यावेळेस तुम्ही हे पाण्यामध्ये ॲड करून तुम्ही पिऊ शकता तुमच्या आवश्यकतेनुसार. तर आता मी बघा एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेते. आता आपल्याला हे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर एका ग्लासाला 3 चमचे याप्रमाणे प्रमाण आहे. पण मी आता मोठा चमचा घेतलेला आहे, त्यामुळे एका ग्लासाला 2 चमचे घालत आहे. छोटा चमचा असेल तर 3 घाला. तर बघा एका ग्लासाला 2 चमचे प्रमाण घालत आहे. इथे खूप मोठा थोडासा चमचा आहे दुधाचा, त्यामुळे. आणि मी आता या पातेल्यामध्ये 2 ग्लासाला 4 चमचे हे जे काही आपण कैरीच्या पन्याचं लिक्विड बनवलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. मस्त असं लिक्विड तयार आहे. छानच सुंदरच झालेलं आहे. तर बघा आता आपल्याला हे जे कैरीच्या पन्याचं लिक्विड आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला कैरीचं पाण्यामध्ये टाकलेलं लिक्विड आहे ते अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स छानच करायचं, म्हणजे बराच वेळ करायचं, कारण नाहीतर ते खाली चिटकून राहतं. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा त्याचा रंगही आलेला आहे. चमच्याला लागलेलं बघितलं तुम्ही तर खूप वेळ मिक्स करावं लागतं. तर अशा पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. मस्त असं थंड गारेगार आरोग्यवर्धक आपलं कैरीचं पन्हं इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, अगदी कमी साहित्यामध्ये. तर या सर्वजण मस्त थंड गारेगार गुळाचं आरोग्यवर्धक कैरीचं पन्हं प्यायला. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मंडळी विसरू नका. तुमच्या कमेंटच्या फार आतुरतेने मी वाट पाहत आहे. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद. तुम्ही कैरीच्या पन्याचा कलर इथे बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि ही सर्व गुळाची कमाल आहे. धन्यवाद मंडळी.